Go,
रिपीट कमी कर. एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाली ऐसा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाली ऐसा.
तुका म्हणे महापातके पतित होती सोडवण्या वाटा सूक्ष्म केला राजभार झाले विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुधाभम जगनिहित पाणिनं मंडनान् मंडनम् तरुण तुलसीमाला कंजरम कंजनेत्रं सदय धौलासं विठ्ठलं पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू पांडुरंगा करू जीवाने मानेल संताशी रंजवू शिताशी आपल्या जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारून आता हृदय आपुले हे चौफाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंची जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षाती विषयाळे मिठी दिधली अनुठी ताटी तू गुरुकृपा दृष्टी विशेष एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम प्रस्तुत पुण्यभूमी पुण्यक्षेत्र जेवली या गावी अखंड हरिनाम सप्ताह रामकथा आहे आणि त्या निमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची अल्पशी सेवा तेव्हा सेवेकरता उपस्थित असणारे अतिशय गायक सुंदर म्हणजे कणक्याचे महाराज बरं का
मृदंगाचार्य तर सोडूनच द्या. आमच्या पांचाळ गुरुजीचे शिष्य म्हणल्यावर काय सुंदर साऊंड आहे, लाइटिंग आहे, मंडप आहे. थोडी ऐकणाराची उन्ही दिसते ती वाढतीलच थोड्या वेळा. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून नाम साधना सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विठ्ठलाचं नाव घेऊ. साधना सांगतात आणि तशी प्रतिज्ञा सुद्धा करतात. आणि काचे काम नाही आता. आणि कोण या कलियुगाच्या अगोदर 2-3 युग होऊन गेले. त्या युगामध्ये ईश्वर प्राप्तीची अनेक साधनं होती. त्याच्यामध्ये यज्ञ आहे, योग आहे. तो या कलियुगामध्ये असाध्य होईल म्हणून ती मोडून टाकली, बंद केली नाही. आणि या कलियुगात टाळ मृदंग आणि विनायाच्या स्वरामध्ये मधुर असं एका स्वराला लावून आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू. तुकाराम महाराज असं केल्यामुळं आमचा काय फायदा होणार आहे. महाराज म्हणले केवढाही पापी असला तरी तो जीवनमुक्त होईल. तुका म्हणे महापातके पतितम होती जीवनमुक्त हेला. हा सरळ अभंगाचा अर्थ. भजन करा विठाला. आम्ही हे अनेक वचन आहे, जेवढे वारकरी असतील, जेवढे वैष्णव असतील, सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही सर्व विठ्ठलाचं नाव घेऊ. तुम्ही काय करसाल तुकाराम महाराज. आम्ही तेच करू. महाराज म्हणले बोटाला आम्ही नामाचे धारा, आम्ही नामाचे धारा, हेनो प्रकार अनेक, हेनो प्रकार अनेक, हा विठ्ठल एक, हे विठ्ठलाची एक. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. तर आम्ही नाव घेऊ. काय नाव घ्यायचं, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे, काही फायदा आहे. 2 कारण आहेत त्याच्या पाठी. परमात्माने जो देह दिला आहे ना, तो केवळ कीर्तनात बोलायसाठी, लेकरं समजायसाठी नाही. देवे दिला देह दिलाय म्हणून भजन करायचं, म्हणून नामस्मरण करायचं. परमात्माने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळेला अगोदर माणसाचा पुतळा तयार केला नाही. माणसाचा याच्या अगोदर 2-4 पायाची, अनेक पायाची, बिगर पायाची अशी सृष्टी निर्माण केली. आणि अशी सृष्टी केल्याच्या नंतर एकदा मागं कलून पाहिलं की आपलं भजन कोणी करते का, आपल्याला कोणी ओळखते का. त्यावेळेला सगळे खाण्यात, पिण्यात, बोलण्यात, धिंगाणा करण्यातच सगळे गुंतले. कारण एखाद्या गावात असंच काही घडत नाही. एखाद्या बैलानं दिंडी काढली किंवा एखाद्या म्हशीनं हरिपाठ घेतला एका जागी बसून, जमतच नाही. त्याला काय करतील विचार. आणि काय दान नाही कोणी, आणि काय दान नाही कोणी, आणि काय दान नाही कोणी, आणि काय दान नाही कोणी. या गगरी देवाचे भजन, आणि काय दान
आणि काही ज्ञान नाही कुठे. अशी सृष्टी परमात्मानं तयार केली आणि मागं करून पाहिजे. ऐशी या सृष्टीशी देखोनीय सुख न होय भगवंता लागोनी. मग मानवी प्रकृती ते निर्मिले. मग माणसाचा देह निर्माण केला. कसा केला? इतका सुंदर केला आणि त्याच्यात काही कमी ठेवले. भगवंताचं भजन करण्याकरता किंवा ईश्वर प्राप्ती करण्याकरता थोडी सुद्धा कमी ठेवली नाही. काय काय कमी दिलं देवान? काय दिलं देवान? दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. डोळे मुख बोलाया वचन. तेने त्रिगुण नारायण. तेने त्रिगुण नारायण. नाते जीवन भवरोगा. नाते जीवन भवरोगा. ये नाते जीवन भवरोगा. नाते जीवन भवरोगा. इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. तेने त्रिगुण नारायण. नाते जीवन इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. तेने त्रिगुण दिले. आपल्याला त्याची किंमत नाही. काही मोबदला न घेता दिले. आज तुम्ही एखाद्या डोळ्याचं ऑपरेशन करायला जा ना. माय जराशी त्याला इकडे घेऊन बसणं बघणार. एखादं डोळ्याचं एखादं म्हणा हे बरोबर करा. काय म्हणतो डॉक्टर? 50,000 रुपये. मग देवाने फुकट दिला. हा म्हणला मग दिला असेल काय उपकार केला का त्याने? एक जातच अशी तयार झाली. एका माणसानं 2 कोस खांद्यावर नेलं आणि उतरताना तो म्हणला बांचोद आराम के साथ उतारो. तो म्हणले 2 कोस खांद्यावर आणलं शिवाय द्यायला सोय. तो म्हणला आणलात काय उपकार केला का? तुला कोणी सोबती नव्हतं म्हणून आणलं रे विठाला. एवढा सुंदर निर्णय दिला आणि केवळ तो घटना करता दिला. म्हणून काय? म्हणून एक गावी आम्ही पण आम्ही कोण कोण? जवळजवळ 7 जणांची यादी समोर मांडली. ज्ञानोबा आहे, तुकाराम महाराज. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्टिते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा विनवनी. करा विठ्ठल स्मरण. कोण गाते? सुखाचे. श्रोते कोण? परीक्षित. एकदाच भागवत ऐकलं पुन्हा नाही ऐकायचं. महाभागवत करोडी सर्वण उद्धरीला जाण परीक्षित. आपण किती का वेळ ऐका काही फरक नाही. त्याचं उत्तर असं आहे. का फरक नाही? त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. जुन्या काळामध्ये एका सावकाराने एक महिंदार ठेवला आणि इतर नोकरापेक्षा त्याने पैसे जास्त घेतले. सावकार म्हणला घे, पण आमच्या घरातल्या कोणत्याही माणसानं काम सांगितलं तर तुला ऐकावं लागल. तो म्हणला हे तर वाजवी आहे. मी तुमचे पैसे घेतले. कामावर आला. मालकीने सांगितलं बाबा चुलीजवळ सरपण नाही, तो सरपण नाही आणायचा. मग काय करायचं? ऐकलं मालकीन नाही. अरे म्हैस पाणी पाज उन्हात तापा लागली. तो म्हणला हो ऐकलं मालकीन बाई. नाही मालक म्हणे का रे तू इतके पैसे घेतले काम का करत नाही? तो म्हणे जबान ऐकायची आपली, करायची थोडीची. तशी तुम्ही ऐकायचंच घेतलं, वागायचं तुमच्याकडं काय? आजच्या काळात तर फार वेगळंच काम आहे. म्हणजे देवासाठी काही घेणंच राहिलं नाही कोणाचं. एका जुन्या काळामध्ये प्रधान राजा म्हणाला, प्रधान आपल्या गावात माळकरी नाहीत रे, काय करावं?
तो म्हणला असं करा, पोट टाकत असं करा, ज्याच्या गळ्यात माळ त्याला 100 रुपये दे बक्षीस. मग असे दोंडी ऐकली असे माळकरी झाले की माळीत पुरवणार त्या दुकानदार कोणी माळकरी. पण काही दिवसानं बाहेरगावचे लोक म्हणू लागले आमच्या गावात माळकऱ्याला वाण नाही पण वागायची चव नाही या लोक. राजा म्हणला प्रधान आपल्या गावाची लोक टीका करायला रे, काय करावं. काय नाही म्हणले तुम्ही एक करा, ज्याच्या गळ्यात माळ त्याला फाशी असं म्हणा. दिली जाऊन एवढ्या लोकांनी माळी काढल्या, फक्त आमचे असे निष्ठावंत वारकरी 2-4 राहिले, बाकीचे म्हणत जाऊ दे तिकडं. तेच झाले या काळात. विठ्ठल श्रोता परीक्षित पाहते योगी, लावणीया योगी पाहती आभास, ते दिशे आम्हास दृष्टी पुढे. काते श्रोते पहा चतुर ब्रह्मदेव दूषित व्यास महर्षी एवढे ग्रंथ लिहिले तरी त्यांचं समाधान नाही. विनोदी नारद मुनी आणि पूर्ण याज्ञवल्क्य, शुक दत्तात्रेय कपिल मुनी हरीचं जाणवणी हरी झाले. बरं का, शुक दत्तात्रेय कपिल मुनी हरीचे जाणवणी हरी झाले. पूर्ण याज्ञवल्क्य या सगळ्यांना सांगितलं तुम्ही विठ्ठलाचं भजन करा, तोपर्यंत पूर्णता नाही. विठ्ठल कशासाठी करायचं दुसरा प्रश्न. का भजन करायचं त्याचं उत्तर असेल मानवी देहामध्ये येऊन जो प्राणी भजन करणार नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला पूर्णता प्राप्त होत नाही. ते अपूर्ण जीवन आहे. अपूर्ण. मग त्याला किती मुलं होऊ द्या, किती विद्वान होऊ द्या, किती श्रीमंती होऊ द्या, केवढी सत्ता येऊ द्या, किती शक्ती येऊ द्या, तरी ते जीवन अपूर्ण आहे. 2-3 दृष्टांत सांगतो. नदी जोपर्यंत समुद्राला जाऊन भेटत नाही तोपर्यंत नदीला पूर्णता नाही. मीठ जोपर्यंत पाण्याला भेटत नाही तोपर्यंत मिठाला पूर्णता नाही. कळस होत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण नाही. आणि काला होत नाही तोपर्यंत सत्याला पूर्णता नाही. विठ्ठला नदी समुद्राला भेटल्यानंतर तिला पूर्णता आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी, पोषी पापताप फेडीत पोषित तिरीचे पाद. समुद्रा जाया गंगे जैसे. एकदा समुद्राला मिळाली की गंगा ही समुद्रातून वेगळी राहत नाही. ती उर्मी, ती लाट आणि ही लाट दोन्ही एकच होत आहे. बरं, दुसरा दृष्टांत. तोपर्यंत मिठ. नाथ महाराज भागवतात सांगतात. महाराज म्हणतात जे विकास सैंधवाचा खडा सिंधू माझी पडता वडा होय तो सिंधूची एवढा देवारी धडपुडा जीव होय. एकदा तो पाण्याचा बिंदू समुद्रात पडला ना तो समुद्र एवढा होता. समुद्र एवढा जीव देवाला मिळाला की तो भव्य दिव्य व्यापक आणि तो सुखरूप होत असतो. विठ्ठल देवाला भेटल्याच्या नंतर तो का सुखरूप होतो याचं काय उत्तर आहे. याचं उत्तर असं आहे तो देवाचा अंश आहे. तो देवापासूनच तयार झालाय. मम एवंशो जीवलोके जीवभूत सनातन.
तसं दृष्टांत सुद्धा तसाच आहे. नदी समुद्रामध्ये एकमय का होते याचा अर्थ नदीचा खऱ्याने जन्म समुद्रातच झाला. आपण जर एखाद्या माणसाला विचारलं नदी कुठून उगम पावली तर तो म्हणेल एखादं ब्रह्मगिरी सांगेल, एखादं दुसरं काही सह्याद्री सांगेल. पण खऱ्या अर्थानं नदीचा जन्म हा समुद्रातच झाला. निमित्ताला कारण पहाडावून झाला पण खरं उपादान कारण तिचं समुद्र आहे. कसं आहे ऐका. समुद्राचं पाणी उन्हानं तापलं म्हणजे त्याची वाफ बनते. लोक त्याला वाफ म्हणू लागतात. हवेपेक्षा उंच हलकी असल्यामुळे वर गेली की त्याला थंड हवा लागली की त्याचं रूपांतर मेघात होते. आता त्या लोक मेघ म्हणू लागले आणि उंच एखादा कडा पाहून असं धो 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 त्यांनी का वर्षाव केला आणि प्रवाह या रूपानं वाहू लागले की लोक त्याला गंगा यमुना म्हणू लागले. पण वास्तव तो समुद्रच होता. वेदांताच्या भाषेत आकार मात्र भेद, नाम मात्र भेद, वस्तू मात्र अजिबात भेद नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या देवात पूर्णता नाही तोपर्यंत सुख नाही. नाही नाही आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती होऊच शकत नाही. दुसरं नाम सोडून परमात्मा प्राप्ती सोडून दुसरं काही करा हा जीव अपूर्ण आहे. नामाने तो पूर्ण हो. दुसरं साधन नाही का नामच का आहे ना. पण तुकारामांचं ते मोडून टाकलं. मोडून या बंद केलं नाही. आजही कोणाला जायचं असेल तर काही म्हणाय नाही. का मोडल्या त्याचं उत्तर आहे कलियुगामध्ये हे असाध्य. योग करणं कर्म करणं हे अतिशय अवघड आहे. म्हणून महाराज अवघ्या वाटा झाल्या वर्षापूर्वी एक योगी होऊन गेले. त्याचं नाव चांगदेव. आणि दुसरे एक योगी होते पण ती योगी असून नामधारक होते. त्याचं नाव ज्ञानदेव. कर्म धर्म सहयोगानं दोघांची भेट झाली. एकमेकाची चर्चा कानावर गेली.
चांगदेवाला वाटलं आतापर्यंत आपल्यापेक्षा मोठं कोणीच नव्हतं, आपणच जगद्गुरू होतो. आता कुठून कालचं पोरगं आले मेलेली माणसं उठवायले. जरा त्याच्या भेटीला जरा वजनानं जाऊ. मग वाघाचं आसन केलं, सापाचा आरसोड घेतला, 1400 शिष्यमंडळ बरोबर घेतले. पाहिल्या वजन पडलं पाहिजेत आपलं. वजन टाकणारे महाराज आमच्यात येतात, 4 चाकी गाड्या घेऊन येतात. भोपळा यायचा पत्ता नाही, नुसत्याच आपल्या गाड्या घेऊन कुस्तीकडं आल्याबरोबर ज्ञानोबारायानं पाहिलं योगी आपल्या घरी यायला लागले. आज आपले साधू आहे ते वाघावर बसतात आपल्याजवळ. काय ज्ञानोबारायाने भीतीला आज्ञा केली, चालविली जड भिंती खाली पाहू नका. चालविली जड भिंती खाली असं भांडवल तुम्ही चांगलं ठेवलं बा. कुंटलभर रोखण ठेवल्यापेक्षा एखादी 5 ग्रॅमची अंगठी पुरते. ह्या अंगठ्या पाहिल्याबरोबर चांगदेव खाली उतरले, लोळतच गेले. उपजताची ज्ञानी हे वर मजानो आले लोटांगणी चांगदेव. मुक्ताबाईच्या समोर अनुग्रह घेतला तेव्हा चांगदेव काय म्हणला सांगू. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो पुत्र झालो मुक्ताईचा. 14 वर्षाचं पोरगं, 1400 वर्ष काळाला बगल देणारे. हा योग करणं काय एवढं सोपं आहे का? म्हणून ज्ञानोबारायानं हरिपाठात सुद्धा सांगितलं योग याग विधी. योग याग विधी योगाचं सोडा. काही लोकांना हरिपाठ येत नाही, आणखी लोकांचं सोडा, भजनेला नाही. भजनेचं राहू दे. कीर्तनकाराला एका कीर्तनकाराच्या घरी अचानक गेलो, त्यांची पूजा चालली. हरिपाठ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करील. हरिपाठातून बाहेरच निघले नाही, सोडूनच द्यायचं काम. हरिपाठात 2 प्रमाण अशी, पहिल्या टप्प्यात आणि शेवटच्या टप्प्यात दोन्ही प्रमाणाचा पूर्वार्ध सारखाचे, उत्तरार्धात फरक आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मध्ये काय आनंद जन्माने पुण्य होय म्हणायचं तर वैकुंठ भोनी घर गेला शैल्यावर हरिपाठ. तोंडला जमलंच नाही. आता काय पुन्हा सुरुवात केली. आता शेवट गेला जवळ. आता संपायचा हरिपाठ. आता ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर केले म्हणायचं अनंत जन्माने पुढे आला. पुन्हा मग तो म्हणला जाऊ दे आता सोडून दे. अशी महाराज विठ्ठल. टीका नाही कोणाची, पण योग करणं तितका सोपं आहे का? म्हणून ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं. ज्ञानोबाराय म्हणतात योगाची वाटा जेव्हा निघाले सुभटा तया दुःखाचा वाटा भागाला कठीण. योग बरं, तसा योग मार्ग इतका कठीण आहे की त्याची 8 अंग सांगितली. यम नियम आसन प्रणार प्रत्यार ध्यान धारणा
समाधी ते नागपुड्या दाबान श्वास हात घ्यान रेचं पुरं कुंभ लय भानगडी ती कुंडलिनी जागी करा. त्याच्यापेक्षा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. योग मार्ग कठीण आहे, तसाच दुसरा कर्म मार्ग तोही कठीण. काय मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. एक सूक्ष्म आहे, एक दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे कठीण आहे, योग कठीण आहे आणि योग सूक्ष्म म्हणजे बारीक. कर्म करता करता जर थोडं कर्म चुकलं तर करणाऱ्याला अधोगती. कर्म धर्म नव्हतीचा अंग उनी अंगी पतन. कर्म जर सांग नाही झालं नाही. एखाद्या गावात कार्य चाललंय आणि त्याच्यात जर पाचवा पाय हल्ला कोण तर महाराज म्हणतात नरकाला जावं लागते. तुका म्हणे सत्य धर्मा भावे साई घातलिया भर नरकाला. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साई घातलिया भय नरकाला. घातलिया भय नरकाला. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साई घातलिया भय नरकाला. घातलिया भय नरकाला. कर्मा भावे साई घातलिया भय घातलिया भय नरकाला. कर्मा भावे साई घातलिया भय घातलिया भय नरकाला. मग आता कर्म करायचं सोडायचं. कर्म त्यागी लंडतो. ज्यानं जर कर्माचा त्याग करणं होईलच कसा. श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे का. मरायचं काय मग नागपुढे जाऊ. म्हणून आता नेमकं काय करायचंय त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. जुन्या काळामध्ये पुष्कळ गायी होत्या बाबा, आणि त्या गायी वळणारा कोणीतरी एक माणूस असायचा, त्याला गोवारी म्हणायचे, गवाऱ्या म्हणायचे. तो गवाऱ्या गायी वळत असताना त्या गायी आपल्याच म्हणायच्या. पण कोणाची गाय किती दूध देते याची तो अजिबात टकळी करत नव्हता. कारण त्याच्या अंतःकरणात जाणीव होती की मी या गायीच्या मजुरी घेणारा माणूस हो, गायी या सावकाराच्या आहेत. त्या पद्धतीने आपलं कर्म करणे. तुका म्हणे गायी राखोनी गोवारी माझी म्हणे परी लाभ नाही. त्यानुसार म्हणतात सांडोनी दुधाची टकळी गुवारी गाव धेनू वेटाळी किंबवना कर्म फळी तैसे गिजे. त्याच्यात थोडं जर चुकलं ना, चांगल्या चांगल्याचं कर्म चुकलं बाबा. ज्ञानोबा रायाचा मोठा ज्ञानोबा कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले विंदिले सारंधर झाला पुरंदर सहस्र नयन. कर्मे मनमत झाला राख कर्मे चंद्राची घडला दोष. कर्मे भारव हाती कुर्म शेष कर्मे खर मुख ब्रह्मा. कर्मे हनुमंत उदरी का सोटा कर्मे सुखदेव गर्भी कष्टा. पाताळ वाटा बळी गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला. सीता देवी घडला वियोग. कर्मे पांडव महापंथे गेले कर्मे दुर्योधनादी रणी नासले. कर्मे सिंधू जळ शोषिले झाला नवश सर्प देखा. म्हणून कर्म इतका अवघड आहे की कर्माचा करता ईश्वर आहे. त्याला साक्षी ठेवून नुसतं आपलं काम करायचं. हे मिया केलं हे मिया केलं हे सोडून द्यायचं विठ्ठल. म्हणून महाराज एक गावी आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले असा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आवडी. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. राज्यभार म्हणजे हे विशेष आहे राज्याचं.
तर राज्य क्रमांक रस्ता असतो, भला मोठा असतो 60 फुटाचा. त्या रस्त्यावरून आंधळे लंगडे पांगळे कोणी जा, सरळ मुक्कामाल तुम्ही पोहोचताल. सुपीक असा तो रस्ता असतो, काही अडचण नाही. तसा हा नाममंत्राचा सोपा मार्ग शोधून काढला. पण तुकाराम महाराज ही साधना तुम्ही सांगितली काही अवघड आहे का? महाराज म्हणले नाही ना, सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे तर बाबूनी कहाला तो धनी हे धनी कहाला तो धनी. तुका म्हणे सोपे आहे तर बाबूनी कहाला तो धनी हे धनी कहाला तो धनी. तुका म्हणे नुसतं सोपं नाही, साजरे. कोण म्हणते साजरे? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मरण. ज्ञानोबा म्हणतात साजरे. गोड हे गोड. तुम्ही माणसाला आम्हाला तर लागतच नाही गोड, त्याला वैष्णव व्हा. नामामृत गोडी वैष्णवाला धरी योगिया साधली जीवन कळा. असे जावे त्याच्या वंशात तेव्हा वैष्णव हा, मग पहा किती गोड लागतं. एवढंच नाही, नाम हे जगात त्याच्या एवढं मोठं काहीच नाही. एवढं मोठं म्हणताना तुम्ही काही खोटं बोलता का नाही? मी तुम्हाला विचारतो आणि तुमच्याकडूनच पुरावा मागून घेतो. सांगा, या पृथ्वीपेक्षा जड काही हे काय जगात दुसरं मोठं पृथ्वी नाही बाब. पण एवढी मोठी पृथ्वी ही पाण्यावर आहे, म्हणजे याच्यापेक्षा 10 पट पाणी आहे बाबा. एवढ्या मोठ्या पाण्याला क्षमवण्याकरता त्याच्या 10 पट अग्नी उष्णता. तेवढी उष्णता क्षमवण्याकरता 10 पट वारा आहे, आणि 10 पट वारा साठवण्याकरता 10 पट आकाश आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात त्याच्याहून मोठं नाव गगनाहून निवाड नाम आहे गगनाहून निवाड. नाम आहे गगनाहून निवाड. नाम आहे गगनाहून निवाड. चांगले. तुकाराम महाराज देवाजवळ म्हणले, देवा किती तुझं चांगलं नाम आहे रे, राहू दे ना माझ्या कंठात. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले. माझे पंढरी राहुबली, माझे पंढरी राहुबली, माझे पंढरी राहुबली. हा पिकुळा उधारी कपिकुळा उधारी कपिकुळा उधारी कपिकुळा उधारी. मुक्ती राखता मुक्ती राखता कपिले राखता मुक्ती राखता. नाम चांगले चांगले माझे पंढरी राहुबली, कपिकुळा उधारी दे मुक्त केले राखता. हे नाम चांगले चांगले माझे पंढरी राहुबली, कपिकुळा उधारी दे मुक्त केले राखता.
घेतल्यामुळे यज्ञ घडले. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग भगवान अर्जुनाला सांगत असताना सांगितलं, अर्जुना यज्ञानाम यज्ञोस्मी यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्थावरानाम हिमालय. ज्ञानोबरायाचे होय नाम जप यज्ञ तो परम बाधून शकी स्नानादी कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. वेदाचा अर्थ आहे नाम घेता वाट चाली कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपतात. आणि एवढंच नाही तर ज्या धर्माचं पालन केल्यामुळे ऐका ज्या धर्माचं पालन केल्यामुळे हा जीव ब्रह्मतत्वामध्ये जात असतो, अद्वैत अवस्था निर्माण होते, तो धर्म नामस्मरणाचे. जगाच्या पाठीवर जेवढे धर्म असतील तुकोबराय म्हणतात सगळ्या धर्माचं कारण आमचं नाम. सकळ धर्माचे कारण सकळ धर्माचे कारण नामस्मरण नामस्मरण दया क्षमा समाधान दया पण नाही घेतच नाही. पथार मरायच्या काठी लागला. पोरं म्हणत बाबा राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा शिव म्हणा पण मनच नव्हते म्हातारा. शेवटी पोराने एक युक्ती केली, गव्हाचं पोतं आणलं उभं फाडलं त्याच्यासमोर. अशांतरी हे डंगर शिवा म्हणत पण ते इतकं निकरघट होतं. गावात सप्ताह होते आणि गव्हा पाहिलाच नाही ना. कोणता महाराज किती काय सांगितलं ते तो म्हणे टाचा गहू सांडा लागले पण शिवा नाही म्हणलं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटीत त्या वेळेला देवाचं नाव मुख येत असतं. उगत उठले का सुटले येत असतं. पूर्व पुण्य अभंगात असं सांगितलं की हा जो भजनाचा सोहळा आहे हा कोण्या गावात होऊ शकत नाही. किती सुंदर आहे. पान चोपदार पालदार चोपदार काय कमी तर काही वाटत नाही. पण हे कोणाच्या घरी असतं भजन जो अति भाग्यवान आहे त्याच्या घरी भजन. भाग्यवंत घरी भाग्यवान माणूस. मंडळी तुम्ही माणसाला आम्हाला याचं काही घेणं देणं नाही तुमच्या रामाचं नामाचं. पण एक आहे का नाम हे मृत्यूवर औषधी. जो नामस्मरण करल त्याला मरायचं काम नाही. तुमचा लबाड बोलायला अजिबात नाही. जो नामस्मरण करील त्याला मरायचंच काम नाही.
आता आता कोणाला दारिद्र्याचं दुःख असेल, कोणाला रोगाचं दुःख असेल, कोणाला नसेल, पण मरणाचं दुःख नाही असत काही माणूसच नाही ना. इथं आलेले सगळ्याला मराठ लागते ना. जी पाण्यात खेळली ती मसनात लोळतात, ज्याचा 12 झालं त्याची तेरी होते. या मृत्यू लोकांमध्ये उपजेते नाशे नाशे मराच लागते. बरं, मरण कोणाला आवडते म्हणू का? हातवर करा म्हणून कोणीच निघणार नाही. ज्ञानोबा म्हणतात, येथे मर हा बोलू नसा, एरवी तरी मरती. आता हे येड्या बाबळी काही वाढदिवस साजरा करायला कोणी शहाण्याने सांगितलं आहेत काय? ज्ञानोबारायापेक्षा कोण शहाण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, अरे घट दिवस करा, वाढलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे आसे, तरी वाढविती करती उल्हास उभीती गुडिया. एक एक दिवस कमी झाला वाढदिवस काजा मातीचा करायला लागली. मरावंच लागतं. पण या मरावर नाम हे औषध आहे. जर हरिपाठाचं बारीक चिंतन डोळ्यासमोर आणा. महाराज आहेत रामायणाचे, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी जिथं उच्चार होईल नामाचा त्या ठिकाणी कळीकळाचा रिंगण, याचा अर्थ मृत्यू नाही. चला दुसरं प्रमाण, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्याच्या हातामध्ये हरिनामाचं शस्त्र आहे त्याला तर यम नेतच नाही, पण त्याच्या कुळाला जेवढं, ज्याच्या कुळात जलवलं त्या पुऱ्या कुळालाच नेत नाही. आणि जो नित्य दररोज हरिपाठ घेतो, हरिपाठ नाही, हरी 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 याचा पाठ, नित्य सत्य मित हरिपाठ, त्याच्याकडे काळ करून पाहणार नाही. पण त्याची एक पथ्य, आमचे भजने म्हणतील, महाराज असं कसं तुम्ही सांगायला? औषध दमडीचं पण पद लाखायचे. ते भजन पहिली गोष्ट फुकट करायला लागते, दुसरं देवासाठीच करायला लागते. विठ्ठल म्हणसाल मग आम्ही का वावर ऐकून हिंडाव का? ते नाही आमच्या घरी. कीर्तनाचे पैसे घेऊ नका, कीर्तनासाठी घ्या. भाषा जरा समजून घ्या. विठ्ठल हे हरिनाम. त्या माणसाचा स्वभाव रजोगुणी असल्यामुळं एखाद्या वेळी माळ घेतली हातात आणि जपायला सुरुवात केली का असं डोळा लागते, टप्पन माळ मनाला गमत नाही. त्या मनाला गमलं पाहिजेत म्हणून टाळ मृदंग आणि विणा याच्या मधुर स्वरामध्ये आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करू. महाराज म्हणतात, लावणी मृदंग श्रुती टाळ भोग, लावणी मृदंग श्रुती टाळ भोग, लावणी श्रुती टाळ भोग, लावणी श्रुती टाळ भोग, लावणी मृदंग
या 3 वाद्याचा उच्चार तुकोबारायांनी केला. ढोलकी तुंतुन नाही म्हणले, त्याचं कारण आहे. हे रजोगुणी वाद्य, डफडं वगैरे तमोगुणी. जोपर्यंत शरीरामध्ये सत्वगुण निर्माण होत नाही तोपर्यंत पुढचा कार्यभाग होत नाही. मग तुम्ही भागवत उगाळून पिलं तरी काही फरक पडत नाही. रजोगुणा भगवान भागवतामध्ये सांगू लागले महाराज, भक्त तरले सत्वगुणे, राक्षस तरले तमोगुणे, रजोगुणा ठाव नाही. रजोगुण दिसाय चांगला आहे, गाण्याच्या चाली ऐकाय चांगले आहेत, पण परिणाम वाईट. काय सांगू परिणाम तुम्हाला? नाथरायाची ओळी सांगतो, समजून घ्या. जे विका शिंदळी शहाणी नारी, पतीसी मन धरणी करी परी, परी नदर चुकोनी जाय बाहेरी, तैसी परी रजोगुणा. देवाचं भजन देवासाठीच करा, काय कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. बरं, मी माझ्या अनुभवानं म्हणलं तरी सांगेन, पण लोकांचं तसं नाही. अंगाला ताप्त देवा तू महापा. एका गावात सप्ताह झाला. एक माणूस अतिशय शेंगट होता, तो कधीच वर्गणी द्यायचा नाही, बलदेव सुद्धा ते आपल्या घरी न्यायचा नाही. म्हणून आपल्याला काय घेणं देणे त्या लोकांचं. बरं, पण गंमत अशी झाली, त्याची म्हैस बिमार पडली आणि ती ₹1,00,000 म्हैस. बरं का, लोक म्हणले कसं पाहतो, म्हैस बिमार पडली तुझी. म्हणलं आता काय करू, काहीच नको, गेली म्हैस तुझी मरते. आता तू असं मान की जेवढे म्हशीचे पैसे येतील तेवढे सप्त्यात देऊन टाकतो, पण म्हैस वाचू दे, दूध तरी खायला मिळेल. कर्मधर्म सगळ्यानं म्हैस वाचली. पुढच्या वर्षीचा सप्ताह जवळ आला, वर्गणी गोळा करायली मंडळी, पण ह्यो आपला अंग लपवायला तिकडे तिकडे. लोक म्हणले ₹1,00,000 म्हशीचे बाजारात नाही, इकडे पैसे आणून दे. तो म्हणला आता मोठं जीवार आलं, ₹1,00,000 द्यायची म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? जो स्वतःचे जीवाल खात नाही त्या ₹1,00,000. पण मोठा हुशार बदमाश त्यानं काय केलं, म्हैस बाजारावर नेतानी पाटील एक कुत्र्याचं पिलू नेलं, मरकट नसेल, आणि म्हशीने टिपा आणली. गिऱ्हाईक आलं म्हशीला, म्हणले का म्हशीची काय किंमत? तो म्हणला ₹5. अहो खरं सांगा, ₹5 सांगायले. म्हणे हा ₹5 द्या. मग पण तशी नाही द्यायची, त्याच्या पाठीमाग 8 जे कुत्र्याचं पिलू घेईल त्याला म्हैस द्यायची. कुत्र्याच्या पिल्याची किंमत ₹1,00,000. लोक म्हणत कसं काय येडे रे, पण असू दे, आपल्याला काय करायचं, कुत्रं जाईल नाही तर कुणीकडे काही होईल, काय करायचं. पण त्या दाखला झाला कुत्र्याचा ₹1,00,000 म्हशीचा ₹5. ते दाखला ₹5 घेऊन आलं. सांगितलं मंडळ हे तुमचे म्हशीचे पैसे घ्यावा, मोकळे. विठ्ठल अशी लोक देवाला ठकवणारी ही भजन देवासाठी कवा करते. तुकाराम महाराज, तुम्ही आम्हाला जे हे सांगितलंय आतापर्यंत, हे आम्ही केलं तर आमचा काय फायदा होईल? आम्ही फायद्याचे मानक. महाराज म्हणले फायदा सांगेन ना शेवटच्या चरणात. तुका म्हणे Bora,
सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे खडवांग. राजा खडवांगाला एकदा देव प्रसन्न झाले. राजा काही माग, तो शहाणा होता. तो म्हणला काही जरी मागितलं तरी त्याच्याशी आनंद घेण्याकरता आयुष्य लागेल ना. आयुष्य गेल्यावर केवढी माडी बांधून काय फायदा. तो म्हणला माझं आयुष्य सांगा. देवाने सांगितलं 1 तास. 1 तासामध्ये त्यांनी भजन केलं. 1 तास उरला खडवांग रायाची भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. नामाची ताकद सांगत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मोठ्या मोठ्या लोकांना हिणवलं. जे ब्रह्मज्ञानी झाले, जे जीवनमुक्त झाले, त्याला सांगितलं तुम्ही जीवनमुक्त व्हा, ब्रह्मज्ञानी व्हा. अरे हा आनंद तुम्हाला का लाळ घोटा घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्त आत्मस्थिती सांडवी. ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाय. तपतीर्थ काशी आणि नाळस कडू स्वर्ग भोग करीन सांडवी न तपो निधाभिमान यज्ञ आणि दान लाजविन. भक्ती भाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य मनवी नाही लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील विठ्ठल. केवढाही पापी असला तरी तो मुक्त. आता पाप्याचे काही प्रकार आहेत. पापी, महापापी, साधे पापी, काही काय न केलेलं पाप, काही मनानं केलेलं पाप, काही वाचेनं केलेलं वाची, काही मनाचं पाप. मनातले मनात तो वाईट हो, तो वाईट हो, तो वाईट हो. उगा आपलं
एक कुंभारीन आणि एक माळीन दोघी जणींनी ऊट केला भाड्यानं. माळणीची भाजी आणि कुंभारणीची मडकी चाले बोलत बोलत वाटत. पण जिकून भाजी तिकून कुंभारीन चालत आणि जिकून मडकी तिकून माळीन चालत. ऊट तोंड मांड वाकडी करायचं आणि त्याच्यातल्या जुड्या उपसायचा आणि खायचा. कुंभारीन टकटक पाहायची पण मनातल्या मनात म्हणायची बरं इथं वाटुळं बरं पैसे कमी आहेत. आता योग असा झाला संतुलन होतं ओझ्याचं. त्या जुड्या खाल्ल्यामुळे ती एखादी पडशी ती रपकन खाली पडली. हिचे खापरात झाले कुंभारीचे तिच्या तरी 10-5 जुड्या राहिल्या विठाला. बरं माणसाचा स्वभाव आहे. माणसं पुण्य सांगतात पण पाप झाकून टाकतात. तनवारा म्हणतात पुण्य झाकलं पाहिजे. ते पेरिले असे काहीतरी पोळी नाना कृषी बळू आपले पांघरवी पेरिले तैसे निपजले झाकी दानी पुण्य. पण माणसं पाप झाकतात आणि पुण्य सांगतात. एका घरी पाहुणे गेले. पाहुणे गेल्यावर पाहुण्याला चहा करणं घराचा श्रेष्ठाचार. तेवढ्यात लहान लेकरू त्यानं घाण केली. काढायला पाहिजे त्या बाईनं जुन्या काळात पण त्याच्यावर राखोटी टाकली. ते गेले झाकल्या. दुसरा पाहुणा बोलवायला त्याला नाही दिसलं त्याचा भरला पाय. कान भरला कान भरला कान अर्ध घरच भरवलं. त्या बाई म्हणली दिसलं नाही का म्हणे झाकलं नसतं तर ते झाकल्यामुळे एवढं झालं. मी एवढे महापापी आजा वेळ पापराशी नामेने लावे. हां पुन्हा वाल्या कोळी पातकी मंडळी त्याचाही उद्धार झाला. कोणीही असू द्या पापी आणि माणसाकडून पाप होत नाही असा माणूसच नाही जगात. एखाद्या वेळी पुण्य करायला गेलं का पाप होत असतं माणसाकडून. आणि थोडंच काय की एखादे नेमकं म्हणून दररोज नामस्मरण करणं दररोज भजन करणं दररोज हरिपाठ घेणं. आपलं गाव चांगलं आहे. आपल्या गावामध्ये केवढा मोठा सत्याचं आयोजन झालं. किती मंडळी ऐकायला पाहावं. जरा पुरुषाची संख्या कमी पण बरं आहे. आता वाढता वाढता वाढेल. तुमच्या गावचा मारुती भाग्याचा आहे आणि त्यानं एवढं कार्य करून घेतलं. आणि हे पहा मारुती हा गावचा मेढे आहे. आपण जर त्याच्या रोज दर्शनाला गेलं आणि त्याचा जर नेमधर्म केला ना तर पुष्कळ फरक पडत असते. म्हणून प्रपंचकाल धनसमृद्धी होईल. विद्यार्थ्याला ज्ञान होईल. म्हाताऱ्याचं आयुष्य वाढेल आणि याचं सगळं अशा प्रकारचं वाढेल. म्हणून ज्ञानोबारायानं एकदा माऊलीनं आपल्याला जो रस्ता दाखवला त्या ज्ञानोबारायाचं भजन करू. खरं म्हणजे परमात्माची कृपा आज मी तुमच्या सेवेला आलो. तुमच्या प्रेमानं एक तर तब्येत ठीक नाही. दुसरी गोष्ट जी गाडी ठरवली 4 व्हीलर 4 चाकाची त्यानं दिला चटका. 2 चाकाच्या गाडीवर एक ड्रायव्हर येतो म्हणजे ते गेलं कुणीकडे निष्ठून पहिलाच उशीर व्हायला. अरे बापा 71 वर्ष माझं चालू आहे वयाचं आणि 88 किलोमीटर गाडीवरून आलो. म्हणून यायला म्हणलं एखादी खुर्ची तरी असू द्या. जर एखादे पाय गळून आले तर माऊलीनं म्हणलं तुम्ही या सेवेला सगळे आले. मी तुमचा ऋणी आहे. माझ्या माया बहिणी आल्या. सगळ्यांनी शांततेनं ऐकून घेतलं. आणि हरिभक्तपरायण गुरुबंधू संतोषी महाराज यांनी मला ही सेवा दिल्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे. भजनी मंडळी चोपदार सर्व आपल्या इथं अन्नदान सुंदर झालेलं आहे. काय सुंदर व्यवस्था झाली जेवणाची. अशा पंक्ती झाल्या की बळीराजासारख्या अशाच हो आणि त्याची धनसमृद्धी वाढो अशी विनंती करतो आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय
मंडळी या ठिकाणी सप्त्यातील 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा श्री हरिभक्तपरायण बबन महाराज हिंगोलीकर यांची गोड सेवा पार पडलेली आहे. तरी सर्व गावकरी वतीकडून त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि उद्याची हरिकीर्तन सेवा आपले इथे रामायण चालू आहे. रामायणाचार्य गजानन महाराज तामशेकर यांचे ठीक 8:30 ते 10:30 हरिकीर्तन होईल. याही कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. उठा.